आजपासून एसटीची भाडेवाढ लागू. एसटी तिकीट दरामध्ये मध्यरात्रीपासून 15% वाढ. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण. जरांगे आंतरवाली सराटीमध्ये 7व्यांदा आमरण उपोषण करणार. परभणीच्या मानवत तालुक्यामधल्या युवकाचं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. जरांगे पाटील उपोषणाला बसण्याच्या आधी सरकारनं मराठा आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावण्याची युवकाची मागणी. मनोज जरांगेंच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आणि मुलगी आंतरवाली सराटीत. देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगेंसोबत चर्चाही केली. वाल्मी कराडच्या सुरक्षेसाठी इतर रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं. यावरती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी घेतला आक्षेप. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील दोषींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायनिवाडा करावा. त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं या मागणीसाठी चाकूरमध्ये मोर्चा. बार्शीच्या मांडेगावामध्ये महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांचा आत्मदहनाचा इशारा. स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधीचं बिल न मिळाल्यामुळे दिला इशारा. भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स कारखान्यामध्ये स्फोट. 8 जणांचा मृत्यू. स्फोटाच्या नंतर 700 मीटर अंतरावरती उडाले इमारतींचे पत्रे. आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 5 कामगार गंभीररीत्या जखमी. कामगारांवरती खासगी लक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू. भंडाऱ्यामधील आयुध निर्माण कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या नंतर इमारत कोसळल्याचे फोटो सुद्धा समोर. इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं फोटोमधून स्पष्ट. भंडाऱ्यामधल्या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतकांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 5 लाख रुपयांची मदत. मुख्यमंत्र्यांची माहिती. भंडाऱ्यामधल्या जवाहरनगर ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या दुर्घटनेच्या नंतर संतप्त अप्रेंटिस धारकांचा जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये आक्रोश. स्फोटामध्ये एका अप्रेंटिस धारकाचा मृत्यू तर 1 जण गंभीररीत्या जखमी. कंपनीवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. किरीट सोमय्यांनी घेतली यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट. बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचं बनावट पत्र दिल्याच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा. अकोला जिल्हाधिकाऱ्यांची किरीट सोमय्यांनी घेतली भेट. अकोला जिल्ह्यामध्ये 15,500 बांगलादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्यांचा आरोप. अमरावतीमध्ये 26 जानेवारीपर्यंत आमदार सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. अभिनेत्री डेझी शहाच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. या 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शन आणि विविध स्पर्धांचं आयोजन. धुळ्याच्या नंदाणेमध्ये लाचखोर सरपंच आणि माजी सरपंच एसीबीच्या जाळ्यात. पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या न्याय हरकत प्रमाणपत्रासाठी 2.5 लाख रुपयांची लाच मागितली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.